स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने स्वबळाचे संकेत दिले होते। मात्र स्वबळाचा हा नारा पूर्ण राज्यासाठी होता की मुंबईपुरता याबाबत संभ्रम होता। यावर आता संजय राऊत यांनी स्पष्टपणे पक्षाची भूमिका मांडली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आगामी निवडणुकांसाठी काय रणनीती आखली आहे बघूया एक रिपोर्ट। ठाकरेंचा स्वबळाचा नारा फक्त मुंबईसाठी। राज्यातल्या इतर ठिकाणी महाविकास आघाडी म्हणूनच लढणार। संजय राऊतांकडून पक्षाची भूमिका स्पष्ट। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्यात तशा हालचालींना वेग आला। युती आघाडीत असले तरी प्रत्येक पक्ष स्वबळाची चाचपणी करतोय। काही दिवसांपूर्वी आपल्या कार्यकर्त्यांची चर्चा करून निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं। यावर बरीच राजकीय चर्चा झाली। आता संजय राऊतांनी शिवसेनेचा स्वबळाचा नारा हा फक्त मुंबईसाठी असल्याचं स्पष्ट केलंय। मुंबईची परिस्थिती वेगळी आहे, मात्र राज्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचं राऊतांनी म्हटलंय। परिस्थिती, मुंबईची रचना आणि मुंबईचे विषय वेगळे आहेत, पण महाराष्ट्र मोठा आहे। महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी निर्माण झाली, इंडिया आघाडी लोकसभेसाठी निर्माण झाली। आता त्याचा आम्ही वापर खाली स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी कसा करावा हे तीन पक्षाचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेतले। स्वबळाची भूमिका सध्या तरी फक्त मुंबईपुरती आहे। याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असा होत नाही असं देखील राऊतांनी स्पष्ट केलंय। स्वबळाचा नारा दिलाय असं आपण म्हणता, याचा अर्थ महाविकास आघाडी जी आमची आहे तीन प्रमुख पक्षांची आणि त्याच्यामध्ये इतर अन्य घटक पक्ष आहेत, ती महाविकास आघाडी संपली, महाविकास आघाडी तुटली असा त्याचा अर्थ काढता येणार नाही। हा विषय मुंबई पुरत्या शहरासंदर्भातच। दरम्यान निवडणुका जाहीर झाल्यावर याबाबत महाविकास आघाडी आपली अधिकृत भूमिका मांडे असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी म्हटलंय। संजय राऊत यांनी शिवसेनेच्या संदर्भामध्ये मुंबईपुरते आम्ही स्वतंत्र लढू असं जे म्हटले आणि बाकी ठिकाणी आघाडी राहील, या संदर्भात खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, आदरणीय पवार साहेब असतील आणि काँग्रेसचे नेते असतील, हे सगळे एकत्र बसून पुढची भूमिका इलेक्शन घोषित झाल्यावर त्या ठिकाणी निश्चितपणे ठरवतील। अद्यापपर्यंत तसा काही महाविकास आघाडीचा अधिकृत ठराव झालेला नाहीये। विधानसभेत सपाटून मार खाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी महाविकास आघाडी झपाटून कामाला लागली। त्यातच प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीचा अंदाज घेताना दिसतात। ठाकरेंनी दिलेले स्वबळाचे संकेत हे महाविकास आघाडीतलं बार्गेनिंग पॉवर वाढवण्याची एक रणनीती होती का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे। निलेश खरमरे, झी 24 तास।